आई भावनाचा ताप काही कमीच होत नाहीये हो. मला वाटतं डॉक्टरकडे घेऊन जावं लागेल. नाही, मी हरीशला सांगते, तो घेऊन जाईल डॉक्टरकडे. हा हो. आई काय झालं? कसला एवढा विचार करताय? अगं बघ ना किती वाजले, हे अजून आले नाहीयेत. पण मी फोन करते तो फोनही उचलत नाहीयेत. ओके 9:30 वाजलेत. बाबांना एवढा वेळ होत नाही हो कधी. तेच तर. लक्ष्मी अगं नको काळजी करूस, जास्तचं काम लागलं असेल, येईल तो. वीणा अगं वाजले बघ किती, चल जेवायला वाढ. हो बघा ना, बाबा अजून आले नाहीये तो. अजून नाही आले? 9:30 तर वाजतायत, येतील बाबा. चला तुम्ही वाढायला घ्या. वीणा, मी यांना पुन्हा फोन लावते, तुझा वाढ त्याला जा. आई काळजी करू नका, येत असतील बाबा. यांना कधी उशीर होणार असेल तर कायम कळवतात हे मला, मग आज का नाही कळवलं? फोन कसा नाही आला यांचा? बरं मी फोन करते तर उचलतही नाहीयेत. काय झालं असेल? कुठे असतील हे? अरे बापरे, खूपच उशीर होतोय. लक्ष्मीला नक्की काळजी वाटतच नाही, म्हणूनच तिचा सारखा फोन येतोय. पण तिचा फोन कसा घेऊ? तिला रिक्षाचा आवाज येतो जाईल, कळेल तिला. पण जर फोन नाही उचलला तर उगाच घाबरत बसेल ती. काय करू? आणि यांना सोडणंही गरजेचं आहे. कळायला मार्ग नाही. एवढा उशीर कसा काय? आई नका काळजी करू, येतच असतील बाबा. लक्ष्मी अगं नको काळजी करूस, येईल तो. मी काय म्हणतो, कशाला काळजी करताय? येतील ना बाबा. आजी पण म्हणते येतील म्हणून. मग मी काय म्हणते आई, बाबा फोन उचलत नसतील तर त्यांच्या एखाद्या मित्राला करून बघता का फोन? अगं हो ना. तू अशी एकटी कुठे चालली आहेस एवढ्या रात्री? कुठे गेली होतीस? तुम्ही कुठून आला? अगं असं काय करतेस? तुला फोनवर सांगितलं नाही का मी की ओव्हर टाइम करत होतो आणि आता निघतोय, घरीच येतोय. अगं वर्कशॉपच्या गेटवरनं तर बोललो नाही का आपण? दादा चाललो होतो घरी, तू दिसलीस म्हणून थांबलो. मी आता तुमच्या वर्कशॉपच्या इथूनच आले हो. गेट बंद आहे. वॉचमॅन दादा म्हणाले की ओव्हर टाईमसाठी कुणीही थांबलेले नाही. अगं मी आमच्या दुसऱ्या वर्कशॉपमध्ये गेलो होतो. मला मॅनेजर साहेबांनी तिकडे जरा काहीतरी अर्जंट काम होतं, डिलिव्हरी होती गाडीची, म्हणून मला तिकडे पाठवलं होतं. त्या गेटवर आहे असं म्हटलं होतं ग. तो गोंधळ झाला का? बरं चल चल जाऊया घरी, बस कधी. चल सावकाश. सुपर्णा, झाली सी? हो, पण रवी सॅटर्डे संडेचं आपल्याला सॉर्ट करावं लागणार. म्हणजे आपण हे सगळं पैशासाठी करतो. चुकून एखाद्या दिवशी वकील जर घरी आले आणि आनंदी घरी नसेल तर प्रॉब्लेम होईल. हातचे पैसे जातील आपल्या. यू आर राईट, दॅट्स नॉट अ बिग इश्यू. आपण करू काहीतरी, तू टेन्शन नको घेऊ. निघूया. शुअर. यू आर ग्रोइंग वेल सुपर्णा. मला हवा असलेला पैसा माझ्यापर्यंत पोहोचवायचे वेज करेक्ट शोधतेस तू. लवली. हीच तर अपेक्षा होती तुझ्याकडून.
रवी, अरे निघूया ना. हो. यांचा फोन. हा बोला हो. हॅलो वीणा, अगं खुश खबर आहे. आपल्या जागेच्या भूमिपूजनाची तारीख नक्की झाली. काय? कधी? अगं येत्या शुक्रवारी. येत्या शुक्रवारी? हो. अहो येत्या शुक्रवारी तर बाबांचा बर्थडे आहे. अगं बाई, काय छान योगायोग जुळून आलाय हो. नाही म्हणजे बघा ना, बाबांचा वाढदिवस आणि आपलं भूमिपूजन. इतकं बरं वाटतंय म्हणून सांगू. काय हो, बाबांना सरप्राईज द्यायचं मनात आहे की काय तुमच्या? अगं माझ्या आई, जरा थांब. जरा डोकं असल्यासारखं बोलत जा ना. म्हणजे? म्हणजे आत्ताच सांगायचं नाहीये कोणाला. हो, आत्ताही सांगायचं नाही म्हणजे? पण का? अगं का म्हणजे काय, आत्ताच जर का सांगितलं तर एवढे पैसे माझ्याकडे कुठून आले असे प्रश्न सुरू होतील सगळ्यांचे. कळत नाही. आणि तसंही हे घर तुझं, माझं आणि वरच आहे ना, मग उगाच कशाला बोंबाबोंब करायची. हे बघा, हे तुमचं वागणं ना मला अजिबात पटत नाहीये. अहो आपलं भूमिपूजन आहे आणि अशा वेळी घरी सांगायचं नाही म्हणजे काय? खरं तर अशा वेळी ना मोठ्यांचे आशीर्वाद हवे असतात. हे बघ वीणा, मला अक्कल शिकू नकोस. हा, मी तुला भूमिपूजनाचा दिवस कळवलाय. तुला जमणार असेल तर ये, नसेल जमणार तर मी एकटा जाऊन करीन भूमिपूजन. हो पण ऐका तरी. अहो हॅलो.